तर अहिल्यानगरच्या राहता तालुक्यातील लोणी खुर्दमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा निघालाय। चिकन विक्रेत्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर हा मोर्चा काढण्यात आलाय। लोणी पोलीस स्टेशनवर हा मोर्चा धडकणार आहे। चिकन विक्रेत्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आता केली जाते। साधू महंतांसह हिंदुत्ववादी कार्यकर्ते हे मोर्चात सहभागी झालेत। दरम्यान या मोर्चातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदळे यांनी। तालुक्यातील लोणी खुर्द गाव आज कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे। चिकन विक्रेत्याच्या व्हायरल व्हिडिओ नंतर आक्षेपार्ह व्हिडिओ जो आहे तो चिकन विक्रेत्याचा व्हायरल झाला आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली। त्यामुळे लोणी खुर्द गाव जे आहे ते बंद ठेवण्यात आलं आहे आणि लोणी गाव बंद ठेवून हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज मोर्चा काढण्यात आला आहे। चिकन विक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांची आहे आणि त्यानुसार त्यांनी मोर्चा काढत वेताळबाबा चौक ते लोणी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढत गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करत आहेत। पोलिसांनी यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जाते आहे। लोणी गावात मोर्चाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। चिकन विक्रेत्याच्या आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ नंतर हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संतापाची लाट उडली आणि त्यानंतर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। पोलिसांना निवेदन देखील देण्यात येणार आहे। नेमकं पोलिसांच्या तपासात काय स्पष्ट होतं हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कुणाल जमदळे, जी 24 तास, लोणी, अहिल्यानगर।